बातमी आहे पिंपळगाव खडकी येथून। आंबेगाव तालुक्यात सहकाराच्या माध्यमातून तालुक्यात दादांनी विकासाची गंगा आणली असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले। स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या 24व्या पुण्यतिथी निमित्त ते बोलत होते। यावेळी हरिभक्त पारायण भास्कर महाराज रसाळ यांचे कीर्तन संपन्न झाले। यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की आज आमच्या दादांचा पुण्यस्मरण दिवस। दादा अर्थात स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी सामाजिक कार्याचा उत्तुंग दीपस्तंभ आमच्या समोर उभारला। त्यांच्या ऊर्जेची प्रभा आजही आम्हा सगळ्यांचे जीवन उजळून टाकत आहे। आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी वाहतूक संस्था, शेतमाल देखरेख संघ, शरद सहकार बँक या संस्था उभ्या करण्यात दादांनी पुढाकार घेतला। या संस्थांमध्ये पारदर्शीपणा व विश्वास निर्माण करण्याचे काम केले। या कार्यक्रमांसाठी निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भगवान वाघ, संचालक प्रदीप वळसे पाटील तसेच तालुक्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।